नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मनुष्य प्राणी आणि इतर प्राण्यांमधला जिव्हाळ्याचा संबंध हा अगदी अनादी काळापासून आहे. म्हणजे मनुष्य प्राण्याला इतर प्राण्यांविषयी प्रेम जिव्हाळा वाटणं हे काही नवीन नाही. म्हणजे कधी आवड म्हणून, कधी प्रेम म्हणून, कधी छंद म्हणून, कधी लहान मुलांचा हट्ट म्हणून, कधी संरक्षणासाठी आणि अगदी आजकाल नवीन काळामध्ये जर आपण विचार केला तर स्टेटस सिम्बॉल म्हणून प्राणी पाळणं हा भाग आपण मनुष्यांमध्ये फार बघत असतो. मानवामध्ये तो फार प्रचलित असा आहे. आणि याच्यावर मला वाटतं बरेच विनोदही आपल्याकडे होतात. पुलंनी अनेक विनोदही केलेले आहेत. कारण कुटुंबाचा तो एक भाग बनलेले असतात ते प्राणी. ते पाळीव प्राणी नसतात तर ते आपल्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून त्याच्याकडे बघण्याची मानवाची प्रवृत्ती असते. आता हा सगळा भाग जरी सत्य असला, एकीकडे आपण त्याच्याकडे जरी प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या भावनेतनं बघत असलो तरी मंडळी एका गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. ते म्हणजे अशा पाळीव प्राण्यांपासून मानवाला काही आजार होऊ शकतात. त्यामुळे त्या बाबतीमध्ये दक्षता घेणं हे देखील अगदी गरजेचं आहे. मग एखादा प्राणी पाळत असताना त्याचं संगोपन करत असताना मुळात सुरुवातीपासूनच कुठल्या गोष्टींची दक्षता घ्यायला हवी, प्राण्यांपासून मानवाला होणारे आजार नेमके कोणते कोणते आहेत, त्यावर उपचार कशा पद्धतीने करून घ्यायला हवेत, या सगळ्या विषयावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामुळे आजचा आपला विषय काय आहे तो विषय बघून घ्या. आजचा आपला विषय आहे पाळीव प्राण्यांपासून मानवाला होणारे आजार आणि उपचार. यावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेला आहे डॉक्टर आशा ओमप्रकाश माकडे यांना. यांनी MVSC केलेलं आहे, अर्थात मास्टर इन वेटरनरी सायन्स केलेलं आहे. पशुवैद्यशास्त्र तज्ज्ञ आहेत त्या. 23 वर्षापासून मुंबईत स्वतंत्र प्रॅक्टिस करता आहेत त्या. त्यांचा अनुभव दांडगा आहे या क्षेत्रातला. तेव्हा त्यांच्याकडनं या विषयाच्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. तुमच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न असतील तर थेट आमच्याशी जोडले जा या फोन नंबरच्या माध्यमातून. फोन नंबर आमचे असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. मॅम, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. विषय खरं खूप महत्त्वाचा आहे. आपण फार या विषयाकडे साकल्याने बघितलं जात नाही, फार सखोल अभ्यास केला जात नाही. म्हणजे प्राणी पाळायला आवडतं, मुलांचा हट्ट असतो, लहान मुलांना तर ते फार आवडत असतं. पण मुळात काळजी काय घेतली गेली पाहिजे आणि त्यांच्यापासून आपल्याला काही धोका संभवतो का, ह्या गोष्टीचा आज आपण विचार करणार आहोत सखोल. मला सुरुवातीला सांगा मॅम की कुठले कुठले आजार पाळीव प्राण्यांपासून होऊ शकतात? साधारणतः पाळीव प्राण्यांपासून बरेचसे आजार होतात. जसं की रेबीज, हा एक व्हायरल डिसीज आहे. लेप्टोस्पायरा, त्याच्यानंतर बरेच कातडीचे किंवा कॉन्टेजियस डिसीजेस जसे आपण त्याला स्केबीज म्हणूया, रिंगवर्म म्हणूया, किंवा मग पॅरासायटिक इन्फेक्शन असतं जसं एंडोपॅरासाइट, जंत, त्याच्यापासून बरेच रोग माणसाला होतात. किंवा एखाद्या माणसाला जर अस्थमा असेल घरात तर त्याचा अस्थमाचा त्रास सुद्धा वाढू शकतो. असे बरेचसे आजार पाळीव प्राण्यांपासून माणसापर्यंत पोहोचतात. बरं, म्हणजे त्वचा, डोळा किंवा एखाद्या प्रेग्नंट लेडी घरी असेल तर असं म्हणजे अनेक पद्धतीने काळजी घेणं खरं तर गरजेचं आहे. आपण म्हणतो प्राणी प्रेम वगैरे आणि ते पाळणं आवडतं घरामध्ये, ते असल्यानंतर ते एक सदस्य असतात आपले. पण त्याच्या बरोबरीने काळजीचा जेव्हा मुद्दा येतो ना मॅडम, तेव्हा हे आजार फारसे माहिती नाहीयेत सर्वसामान्यपर्यंत. आता आपण जो रेबीजचा उल्लेख केला, मला थोडंसं जरा सविस्तर सांगता येईल की हे रेबीज म्हणजे काय आजार आहे हा नेमका? रेबीज हा एक व्हायरल डिसीज आहे आणि तो न्यूरोट्रॉपिक आहे. म्हणजे जेव्हा कुत्रा चावतो त्या कुत्र्याचा जो सलायवा असतो त्याच्या सलायवामध्ये हा व्हायरस प्रेझेंट असतो आणि तो जेव्हा चावतो तेव्हा जखमेवर तो सलायवा डिपॉझिट होतो आणि मग तो व्हायरस जो आहे तो मेंदूकडे नर्व्स पकडून मेंदूकडे मायग्रेट होतो. त्याच्यामुळे आपल्याला सर्वात पहिले काय करायला पाहिजे, जर कुत्रा चावलेला असेल तर ती जखम पहिले धुवून काढायला पाहिजे. समजलं का? ती जखम जर धुवून काढली तर तिथे जे व्हायरस डिपॉझिट झालेले आहेत ते जास्तीत जास्त व्हायरस धुवून निघून जातात आणि ब्रेनकडे किंवा नर्व्सला अटॅच तेवढे व्हायरस होत नाही. अच्छा, साध्या पाण्याने धुवून काढायची ती जखम? साध्या पाण्याने किंवा कार्बोलिक सोपने, साबण जो असतो त्याने स्वच्छ धुवून काढायची ती जखम. म्हणजे त्याच्यातले जे व्हायरस आहे नर्व्स पर्यंत ते पोहोचणार नाही, तिथल्या तिथेच ते धुवून निघतील. बरं, ही सर्वात महत्वाची घ्यायची काळजी आहे त्याच्यात. अच्छा अच्छा मॅम, हे रेबीज होऊ नये म्हणून तुम्ही ही एक प्राथमिक काळजी सांगितली, पण जर झालाच तर त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट आणि कशा पद्धतीने उपचार घ्यावे लागतात?
रेबीज होऊ नये म्हणून वॅक्सिनेशन येतं रेबीजचं. बरं. जे तुम्ही एखाद वेळेस जर पिल्लू घरात आणलं कुत्र्याचं किंवा मांजराचं, तर त्याचं वॅक्सिनेशन शेड्यूल तुम्हाला फॉलो करायचा असतो. ते 3 महिन्याचं जेव्हा पिल्लू असतं तेव्हा पहिलं वॅक्सिन द्यायचं असतं, त्याला प्रायमरी वॅक्सिनेशन म्हणतात. आणि साधारण 21 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर त्याचं बूस्टर वॅक्सिनेशन असते. म्हणजे साधारण जेव्हा पिल्लू 4 महिन्याचं असतं तेव्हा त्याला दुसरं बूस्टर वॅक्सिनेशन द्यायचं असतं आणि त्याचं अॅन्युअल वॅक्सिनेशन करत राहायचं असतं. मग प्रत्येक वर्षातून एकदा आपल्याला हे वॅक्सिनेशन करायचं असतं. हे झालं प्रिव्हेंटिव्ह. पण जर समजा कुत्रा चावलाच, कुत्रा जर चावला तर ते पहिले आपल्याला हे बघणं जरुरी आहे की कुत्रा कोणता चावलाय. म्हणजे हा घरगुती कुत्रा आहे, घरातला आहे, ज्याला तुम्ही वॅक्सिन दिलेलं आहे आणि हा कुत्रा चावलेला आहे की रस्त्यावरचा की ज्याला काही वॅक्सिनेशन केल्याची हिस्ट्री नाही आहे, असा जर कुत्रा जर चावला तर आपल्याला मग पुढलं जे त्याचं हे आहे ट्रीटमेंट पार्ट त्याचा विचार करायला पाहिजे. नक्कीच नक्कीच मॅडम, याच्याविषयी अधिक माहिती घेते. कोल्हापूरवरून आपल्याला एक फोन आहे, काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो मॅडम. हा बोला नामदेव. मॅडम, माझी मिसेस प्रेग्नेंट आहे. प्रेग्नेंट आहे आणि माझी घरी छोटी मुलगी माझी आहे. त्यांना म्हणजे ते लहान कुत्र्याला मिठी मारते किंवा मांजराला मिठी मारते, तिच्यापासून साईड इफेक्ट होणार नाही ना माझ्या मुलीला किंवा माझ्या मिसेसला? बरं, नक्कीच नामदेव. जसा मगाशी मुद्दा आपला निघाला होता ना, त्या घरामध्ये मिसेस प्रेग्नंट आहेत आणि मुलगी लहान आहे. लहान मुलांना आपण जास्त त्यांना विरोध करू शकत नाहीत, कारण ती एक सहज प्रवृत्ती आणि ते कुत्र्यांना मांजरांना जवळ घेण्याचा प्रयत्न करत असतात. आता ह्या मुलीला त्रास होऊ शकतो का आणि मुली करवी आईला काही होऊ शकतो का प्रॉब्लेम? हा, चांगला प्रश्न विचारलाय त्यांनी. मांजरांपासून प्रेग्नंट स्त्रीला एक टॉक्झोप्लाझ्मोसिस नावाचा पॅरासाइट आहे, त्याची भीती असते. म्हणजे ती जर प्रेग्नंट असेल तर घरातल्या मांजराच्या जास्ती कॉन्टॅक्टमध्ये तिने राहू नये किंवा लिटर बॉक्स जिथे मांजर सू किंवा पॉटी करायला जाते तर ते लिटर बॉक्स तिने साफ करू नये, कारण त्याच्यामधून तो पॅरासाइट तिच्यामध्ये जाण्याची संभावना असते आणि मग त्याच्यामध्ये अबॉर्शनचे चान्सेस असतात. किंवा ते जे न्यूबॉर्न बेबी असतं किंवा जे फिटस असतं त्याच्यामध्ये ट्रान्सप्लासेंटल ट्रान्समिशन होऊन तो रोग बाळामध्ये त्याचे सिम्पटम्स दिसू शकतात किंवा त्याच्यात ॲबनॉर्मॅलिटीज अॅनोमॅलिज येऊ शकतात बाळामध्ये. हा खूप गंभीर प्रकार आहे, याला एवढं लाईटली घेऊन चालणार नाही. जर प्रेग्नेंट लेडी असेल तर पर्टिक्युलरली आपण मांजरापासून म्हणतात की दूर राहणं जास्त योग्य राहील आणि त्या पद्धतीची काळजी, स्वच्छता, हात धुणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाळणं फारच महत्वाचं आहे. मॅम, याच्यावर अधिक बोलूयात आपण. पण मगाशी आपण रेबीजचा जो मुद्दा काढला की एक्झॅक्टली रेबीज म्हणजे काय आणि कशा पद्धतीने तो होतो, मला वाटतं आपण काही चित्र आणलेत स्लाइड्सच्या माध्यमातून, आपण आणखी जास्त त्याला सविस्तर सांगू शकतो का प्रेक्षकांपर्यंत? नक्कीच. मला वाटतं आपण आता स्क्रीनवर बघतोय. हा, याच्यामध्ये बघा आता रेबीज म्हणजे काय ह्याच्यामध्ये लक्षात येईल आपल्याला. कुत्रा त्याला चावलेला आहे आणि त्याच्या ज्या नर्व्स आहेत त्यांनी ते रेबीजचा व्हायरस पकडलाय आणि हळूहळू ते ब्रेनकडे मायग्रेट होतात आहे. कळलं का? आणि त्याच्यामध्ये मग वरती त्याच्यात ब्रेनमध्ये ते नेगरी बॉडीज वगैरे तयार होतात. पण जेव्हा कुत्रा चावतो ना तेव्हा 10 दिवस तरी त्या कुत्र्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. लोक काय करतात, रागाने त्या कुत्र्याला मारून टाकतात जेणेकरून म्हणजे त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी. पण तसं न करताना तो जो कुत्रा आहे त्याच्याकडे 10 ते 14 दिवस लक्ष ठेवायला पाहिजे. त्या 10 ते 14 दिवसात तो कुत्रा जिवंत असला तर आपल्याला काही तेवढा धोका नसतो. अच्छा. पण हा तुम्ही पाळीव कुत्र्याबद्दल बोलता आहात का रस्त्यावरचा कुठलाही कुत्रा चावल्यानंतर त्याच्याकडे लक्ष द्यायचं? म्हणजे आपल्या घरातला जो पाळलेला कुत्रा आहे त्याच्याकडेही आपण लक्ष द्यायचं जर त्यांनी चावलेला असेल तर? पण घरातल्या कुत्र्याचं नॉर्मली कसं असतं की आपण वॅक्सिनेशन वगैरे देऊन ठेवतो घरातल्या कुत्र्याला, त्याच्यामुळे त्याच्यापासून तेवढा धोका नसतो. नक्कीच नक्कीच. मॅडम, आपल्याला भारत वावर डोंबिवलीवरनं बोलतायत. हॅलो. नमस्कार. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मला जर एखादा प्राणी त्यामध्ये जर कुत्रा पाळण्यासाठी घ्यायचा असेल तर मी कोणत्या प्रकारची काळजी घेणं आवश्यक आहे आणि तो विकत घेतल्यानंतर त्याचे संगोपन, त्याची तब्येत मी कशा प्रकारे ठेवेल म्हणजे इतरांना आणि मला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकणार नाही. कृपया याच्यावर आपण प्रकाश टाकावा. नक्कीच भारतजी. मला वाटतं अनेकांच्या मनातला हा प्रश्न असणार आहे जो भारतजींनी विचारलाय. आपण टप्प्याटप्प्याने त्या विषयावर येणारच होतो, पण भारतजींनी प्रश्न विचारलाय. मॅडम, काय सांगू शकतो की
मुलांचा हट्ट म्हणा किंवा आणखी कुठल्याही कारणामुळे आम्हाला कुत्र्याचं पिल्लू घरी आणायचं आहे, मुळात आणण्यापासूनच पूर्वी काय विचार करायला हवा, कशा पद्धतीचं कुठल्या ब्रीडचं आणायला हवं, असं काही पर्टिक्युलरली सांगता येऊ शकतं का? हो, म्हणजे आता तुम्हाला कुत्र्याचं पिल्लू घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या घरात कोणाला ॲलर्जी आहे का हे बघणं गरजेचं आहे. जर ॲलर्जी आहे तर लांब केस असलेलं कुत्र्याचं पिल्लू किंवा मांजराचं पिल्लू घेऊ नये, कारण त्यांच्यामध्ये अस्थमाचा प्रकार असल्यामुळे त्यांच्यात अस्थमाचे अटॅक येण्याची संभावना असते. त्याच्यामुळे त्यांनी कुत्र्याचं सिलेक्शन करताना ही एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. दुसरं म्हणजे कुत्रा हा लहान जातीचा असला पाहिजे किंवा मोठ्या जातीचा असला पाहिजे, तर ते तुमच्या घरात कुत्रा फिरवायला सोय काय आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे. जर कुत्रा फिरवायला जर कोणी नसेल तर मग तो मोठा कुत्रा घेऊन कसं धडपडणार बाहेर, तो पण एक गंभीर प्रश्न आहे त्यांच्या समोर. तर ते कुत्र्याचं सिलेक्शन करताना त्यांनी हा विचार करायला पाहिजे की आपण कोणता छोट्या जातीचा कुत्रा सांभाळू शकतो का मोठ्या जातीचा सांभाळू शकतो. म्हणजे आपण ते ठरवण्याआधी आपल्याला माहिती पूर्ण हवी आहे, तो फार महत्वाचा भाग येतो नाही का. तुम्ही वॅक्सिनेशनच्या संदर्भात सांगत होता ना की आणल्यानंतर असं काही वॅक्सिनेशनसाठी आपण कुठे जाऊन माहिती घेऊ शकतो किंवा कशा पद्धतीने वॅक्सिनेशनची काळजी घ्यायला हवी? आता नवीन कुत्रा जेव्हा तुम्ही आणता घरी तेव्हा त्याला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जाणं जास्ती गरजेचं असतं, कारण कुत्रा जेव्हा छोटा असतो तर घरातल्या लोकांना माहित नसते त्याची काय काळजी घ्यायची, तर त्याला एक साधारण जंताचं औषध देणं खूप गरजेचं असतं. त्याचं वॅक्सिनेशन प्रोटोकॉल असतो, तो प्रोटोकॉल तुम्हाला फॉलो करायचा असतो. साधारण त्याचं वॅक्सिनेशन 8व्या आठवड्यापासून चालू होते, 8 वीक्स पासून. तर डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर त्यांना साधारणपणे वॅक्सिनेशन शेड्यूल सांगतात कसं द्यायचं आहे, ते त्यांना फॉलो करायचं असतं. अच्छा, पण म्हणजे ह्या गोष्टीची काळजी घेतलीच गेली पाहिजे. आपण एखादा पिल्लू घरी आणतोय तेव्हा त्याला आणल्यानंतर वॅक्सिनेशन, आणि मला वाटतं त्याच्याही आधी त्या पिल्लाला काही प्रॉब्लेम नाहीये ना, ते तब्येतीने आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित आहे की नाही याची पण देखभाल करणे किंवा चाचपणी करणं आवश्यक आहे. मॅम, आपल्याला वर्ध्यावरनं नितीन यांचा फोन आहे, ते काय म्हणतात बघूयात. हॅलो 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 मॅम, मी वर्धेवरून नितीन साठेने बोलत आहे. आमच्याकडे एक कुत्रा आहे, माझा पाळीव कुत्रा आहे. तो वारंवार म्हणजे आमच्याकडे जे पाहुणे वगैरे येतात त्यांच्यावर तो नेहमी भुकत असतो. त्यामुळे माहिती आणि तो एक दोनदा आमच्याकडे आलेल्या गेस्टवर तो बेसनात चावला सुद्धा आहे. तर त्यामुळे आम्हाला म्हणजे एक त्यांच्याबद्दल आम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्ही की तो भुंकणार नाही आणि म्हणजे आमच्याकडे येणारे जे गेस्ट आहे त्यांना त्यापासून प्रॉब्लेम होणार नाही. बरं, नक्कीच नितीनजींचा वर्ध्यावरनं फोन होता की त्यांच्याकडे जो कुत्रा आहे तो येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकावर भुंकतो किंवा गेस्ट जे त्यांच्या घरात येतात त्यांना त्यांनी चावलेलं पण आहे वगैरे, अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतील, प्रॉब्लेम असतील, त्यांनी काही मेडिकली त्याच्यावर उपचार करायला हवेत का? आहेत का अशा पद्धतीने मेडिकली काही उपचार? आता कुत्रा येणाऱ्या जाण्यावर भुंकतो किंवा गेस्ट आले तर भुंकतो, याच्यावरचा मेडिकली असे फारसे उपचार नाही. आपण एक अँझायटी म्हणू शकतो आपण त्याला. त्या अँझायटीवर एक औषध येतं हिमालय कंपनीचं, अँझोकेअर म्हणून, ते त्यांना देऊन ठेवू शकतात. एक 8-15 दिवस दिलं तर त्याच्या बिहेवियर मध्ये थोडाफार फरक पडतो. किंवा मग त्याच्यावर दुसरा इलाज म्हणजे त्याला दुसऱ्या खोलीत ठेवणे. बरोबर आहे. जर तो चावत असेल किंवा भुंकत असेल, अंगावर येत असेल तर त्यांनी त्याला दुसऱ्या खोलीत ठेवायला. याच्यामध्येच हा मुद्दा दडलेला आहे की मुळात संगोपन त्यांचं करायचं म्हणजे काय करायचं. आवड आहे म्हणून आपण एक पिल्लू घरात आणणं हा नाही. जो मगाशी मुद्दा भारतजींनी आपल्याला विचारला होता की मुळात संगोपन करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे सुरुवातीपासूनच. त्यांनी ऍक्च्युअली त्याला जेव्हा लहान असतो तेव्हापासूनच सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायला शिकवलं तर मग तो असा भुंकणं किंवा अंगावर धावून जाणे असे प्रकार होत नाहीत. तर त्याला पहिलेपासूनच म्हणजे लोकांसोबत मिळून मिसळून ठेवणं हा पण महत्वाचा भाग येतो जेव्हा आपण पाळीव प्राणी म्हणतो पर्टिक्युलरली. बरोबर. आपल्याला नागपूरवरनं वंदना राणा प्रश्न विचारतायत. हॅलो हॅलो. हा, माझा प्रश्न होता की मांजरी सोबत खेळता खेळता कधी कधी नख लागून जाते. म्हणजे माझ्याकडे मांजर आहे, कुत्रा पण आहे, पण पिल्ले आहे ना तर ते खूप मस्ती करतात ना, तर काय कधी कधी नख वगैरे लागते, तर काय काळजी घ्यायची मग? नक्कीच वंदना, खूप महत्वाचा प्रश्न आहे मॅडम. मांजर किंवा कुत्रे त्यांचं नख लागणं लहान मुलांना पर्टिक्युलरली घरातल्या असा प्रकार घडतो, त्याच्यावर काय म्हणजे याच्यामुळे काही एखादा आजार होऊ शकतो का, आणि जर असेल तर त्याच्यावर उपचार काय?
मांजर जे असतं त्याचे नख जरा शार्प असतात, तर ते खेळताना नख मारतं, तर त्याच्यापासून एक कॅट स्क्रॅच डिसीज म्हणून एक बॅक्टेरियल डिसीज आहे. त्याच्यामुळे ते नख ट्रिम करून ठेवायला पाहिजे, कापून ठेवायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामुळे जखम होणार नाही. पण मग हे नख घरात कापता येतात का किंवा कापावेत का? ज्यांना माहिती आहे घरात कसे कापायचे नख ते कापू शकतात, किंवा मग त्यांनी दवाखान्यात जाऊन डॉक्टरच्या हाताने नख कापून घेतलेले जास्ती चांगलं. कारण त्या नखाच्या आतमध्ये एक ब्लड व्हेसल असते, ते कापताना जर जास्ती कापल्या गेलं तर ब्लिडिंग चालू होतं. त्याच्यामुळे त्यांनी काळजी घेऊन डॉक्टरकडे जाऊन पर्टिक्युलरली कापणं महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे मांजरीच्या नखामुळे आजार होऊ शकतात आणि त्याच्यावर मग आपल्याला उपचार घ्यावे लागतात, त्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे बेटर हे आहे की आपण नखांची व्यवस्थित प्राण्यांच्या काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर आहे मॅम. आपण मगाशी जे काही सांगत होतात की प्राण्यांमुळे आपल्याला, पाळीव प्राण्यांमुळे आणखी बरेच काही आजार होऊ शकतात. आता जे पाळीव प्राणी आपण घरात पाळलेले आहेत, कुत्रा मांजर, त्यांच्यापासूनचा बचाव आपण करू शकतो, पण काही थोडासा विषयाला बाजूला सारून काही असे प्राणी असतात घरामध्ये, उंदीर वगैरे सारखे, की जे येतात आणि त्यांच्यामुळेही अनेक आजार पसरले जातात. काही अशा प्रकारचे आजार आणि त्याच्याविषयी पण माहिती देऊ शकाल का आम्हाला? आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये, कारण आता पावसाळ्याचा सीझन आहे, तर पावसाळ्यामध्ये अशा आजारांपासून कशा पद्धतीने बचाव करायला हवा? चांगला प्रश्न आहे हा. सध्या पावसाळा चालू असल्यामुळे पावसाळ्यामध्ये काय घरात उंदीर घुसतात आणि उंदीर काही उंदरं जे आहे त्यांची युरिन ही लेप्टोस्पायरा नावाच्या बॅक्टेरियल डिसीजने इन्फेक्टेड असते. तर ते जे उंदरं आहेत त्यांची जी युरिन आहे, कॉन्टॅमिनेटेड युरिन म्हणू आपण त्याला, ती जेव्हा पावसाच्या पाण्यात मिसळते तेव्हा ते दुसऱ्या जनावरांना किंवा माणसांना त्याच्या इन्फेक्शनची लागण होऊ शकते. बऱ्याच वेळेला पावसाच्या पाण्यामध्ये लहान मुलं शाळेतून येताना उड्या मारतात, पाणी स्प्लॅश करतात, तर त्यांच्या पायाला जर बुटामुळे कशामुळे झालेली जखम असेल किंवा ते पाणी स्प्लॅश होऊन डोळ्यामध्ये उडलं तर त्याच्यातून तो बॅक्टेरिया शरीरामध्ये पसरू शकतो आणि त्याच्यामुळे लागण होऊ शकते. तसंच जनावरं, कुत्रे मांजरं जे बाहेर फिरतात त्यांना सुद्धा ही लागण होऊ शकते आणि त्यांच्या सुद्धा युरिन मधून हे बॅक्टेरिया पसरत असतात. जर ते ॲनिमल्स किंवा डॉग किंवा कॅट इन्फेक्टेड असतील तर. आणि त्याच्यामुळे माणसाला सुद्धा धोका होतो, माणसाला सुद्धा अशा प्रकारचा रोग होऊ शकतो. आता आपण स्क्रीनवर बघूया. नक्कीच मॅम, त्याच्याविषयी अजून डिटेल माहिती घेते. आपल्याला नांदेडवरनं एक फोन खोळंबलेला आहे, तो जरा आधी घेते. रवींद्र सोळंके बोलतायत. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, मी कुंडलवाडीहून बोलत आहे, नांदेड जिल्हा. बोला बोला. हा, आपल्या घरी जे पाळीव प्राणी असतात, कुत्रा, मांजर, यांची विष्ठा जी आहे मानवाच्या आरोग्यावर परिणाम होतात का? नक्कीच, खूप महत्वाचा प्रश्न आहे. महत्वाचा प्रश्न. आपण या प्रश्नावर येणारच आहोत. त्याच्यामुळे त्यांचे जे मोशन्स असतात किंवा विष्ठा म्हणतो, त्याच्यामध्ये एंडोपॅरासाइट किंवा कृमी किंवा जंत याचे अंडे असतात किंवा ऍडल्ट वर्म्स असतात. तर त्याच्यावर आपण डिटेल चर्चा करणारच आहोत थोड्या वेळाने. नक्कीच नक्कीच मॅम. मला वाटतं आपण चित्राच्या माध्यमातून काही समजावून सांगणार होतात. आता हे चित्र बघा, याच्यामध्ये हे चित्र लेप्टोस्पायरोसिस नावाचा जो डिसीज आहे तो कसा स्प्रेड होतो ते दाखवलेलं आहे. उंदीर बघा, उंदरामुळे बाकीच्या जनावरांना जर त्याची युरिन इन्फेक्टेड असेल तर बाकीच्या जनावरांना सुद्धा त्याचे इन्फेक्शन होते. आणि हे जे बॅक्टेरिया आहे हे पावसाच्या पाण्यात किंवा सांडपाणी म्हणा, ते जर नॉर्मल पाण्यामध्ये मिसळलं तर त्याच्यामधून ते माणसाला त्याची रोगराई होऊ शकते. आता माणसांचे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत, कॉन्टॅमिनेटेड वॉटर मधून जेव्हा ते सर्क्युलेशन मध्ये जातं तेव्हा किडनीज, लिव्हर, लंग्स, ब्रेन याच्यामध्ये त्याची रोगराई होते. दुसरं चित्र बघा, हे पहा, माणसाला जॉन्डिसचे सिम्पटम्स दिसतात आहे. जॉन्डिस हे त्याचं एक प्रिडॉमिनंट सिम्पटम आहे. जॉन्डिस होतो, तसंच कुत्र्यांना सुद्धा जॉन्डिस होतो त्याचा. हे बघा, कुत्र्यामध्ये सुद्धा जॉन्डिसचे सिम्पटम्स आलेले आहेत. मला वाटतं आपण आता स्क्रीनवर जर दाखवता आलं तर खूप बरं होईल की. अरे बापरे. कुत्र्यामध्ये सुद्धा बघा जॉन्डिसचे सिम्पटम्स आलेले आहेत. सगळं शरीर पिवळं पडलेलं आहे. आणि इंटरनल ऑर्गन सुद्धा डॅमेज होतात त्याच्यामुळे. आणि हा म्हणजे एकदम लाईफ थ्रेटनिंग डिसीज आहे. माणसाला सुद्धा याचं. आणि मॅडम, हा पावसाळ्यामध्ये याची लागण जास्त झपाट्याने होऊ शकते असं आपण आता आवर्जून सांगतोय. कारण पावसामुळे सांडपाणी जास्त असतं ना, त्याच्यामुळे याची लागण जास्ती होते. नक्कीच, त्यामुळे काळजी घेणं महत्वाचं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, परभणीवरनं शारदा पुजारी बोलतायत. काय म्हणतात बघूयात. हॅलो. हा, हॅलो ताई. हॅलो. आपण घरामध्ये ज्या गाई म्हशी
ज्या पाळतात ना त्यांच्यापासून काही आजार होऊ शकतात का? बरं, नक्की शारदाताई, काय सांगता येऊ शकतं? गायी, पर्टिक्युलरली गायी आणि म्हशी यांच्यापासून सुद्धा आजार माणसाला होतात. त्याच्यामध्ये एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, ब्रुसेलोसिस म्हणून. बरं. तर त्याच्यामध्ये गायीमध्ये रिपीट ब्रीडिंगचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे ती गाय प्रेग्नंट राहते आणि नंतर तिचं लास्ट ट्रायमेस्टर मध्ये अबॉर्शन होतं. असं प्रत्येक वेळेस असंच होत जातं जर त्याच्या ब्रुसेलोसिस नावाच्या आजारावर आपण उपचार केले नाही तर. आणि घरात जी स्त्री असते ती जर प्रेग्नंट असेल आणि ती जर त्या गायीच्या संपर्कात असेल तर तिच्या गायीच्या त्या अबॉर्टेड प्लासेंटापासून तिला ते इन्फेक्शन होण्याची भीती असते. त्याच्यामुळे तिने त्याच्यामध्ये सांभाळून राहायला हवं. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की ते जे इन्फेक्टेड गाय किंवा म्हैस जे काय आहे तिच्यामुळे घरातल्या प्रेग्नंट लेडीचं पण अबॉर्शन होऊ शकतं. अच्छा, म्हणजे हा तसा गंभीर प्रकार आहे. पण मग हे काय व्हायरल होतं का, पाणी वगैरे होतं? नाही, हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. हे ते गायीचं जे अबॉर्टेड प्लासेंटा असतो ना, वार म्हणतात त्याला, नाळ, त्याच्यामधून ती जर ती प्रेग्नंट स्त्री जर ते वार साफ करत असेल किंवा ती नाळ साफ करत असेल तर तिला त्याच्यातून ते इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. ओके ओके, म्हणजे ह्याची काळजी घेणं फारच महत्वाचं आहे. तसंच दुसरं म्हणजे त्या गायीच्या शेणामध्ये बरेचसे वर्म्स असतात, ज्याला आपण कृमी म्हणतो, जंत म्हणतो. ते जंताचं इन्फेक्शन सुद्धा तिला घरात जी गोठा साफ करणारी स्त्री असते तिला सुद्धा ते होऊ शकतं. किंवा पिण्याचं पाणी कॉन्टॅमिनेट होऊ शकते, तिने व्यवस्थित हात धुतले नाहीत तर त्याच्यामधून सुद्धा तिला ते इन्फेक्शन होण्याची भीती असते. बरोबर. एक साधारणतः आपण असं म्हणू शकतो मॅडम, कुठल्याही प्रकारचा पाळीव प्राणी असेल, तो घरात असेल किंवा घराच्या अंगणात आपण असला तरी देखील त्या घरातल्या माणसांनी स्वच्छता बाळगणं, म्हणजे ती सगळ्याच दृष्टिकोनातून स्वच्छता, पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने असेल किंवा हातपाय धुणे असेल रेग्युलर, किंवा आपलं जेवण जे आहे ते उघडं न ठेवणे वगैरे, अशा प्रकारची दक्षता ही घेतलीच गेली पाहिजे असं आपण एक सांगू शकतो त्या निमित्ताने, नाही का मॅडम? जनावरांपासून जंताचे पण विकार होतात असं ऐकलंय, ते खरं आहे का आणि कोणते? हो, जनावरांपासून पर्टिक्युलरली कुत्रा आणि मांजरं यांच्यामध्ये 3 प्रकारचे एंडोपॅरासाइट आढळतात. म्हणजे जे पोटात किंवा इंटेस्टाईन मध्ये असतात वर्म्स. एक म्हणजे राऊंड वर्म्स, ते बघा आपण स्क्रीनवर बघूया राऊंड वर्म्सचं चित्र. हे राऊंड वर्म्स जे आहेत हे जनावरांमध्ये जर त्याचा लोड जास्त असेल कुत्र्यामध्ये तर ते त्याच्या कधी कधी व्हॉमिटिंग मध्ये सुद्धा दिसतात किंवा जो मोशन पास करतो त्याच्यामध्ये हे जंत दिसतात. कधी कधी हे ऍडल्ट वर्म दिसतात, कधी याची अंडी असतात. तर अंडी ही आपल्याला मायक्रोस्कोपच्या खाली टेस्ट करायला हवी. पण हे जे ऍडल्ट वर्म आहेत हे डोळ्याला दिसतात. आता समजा याच्यामधून लहान मुलं जेव्हा कुत्र्याशी खेळतात, पॅट करतात आणि त्याच्या स्किनवर जर हे अंडे किंवा वर्म्स असतील आणि मुलांनी तोंडात बोट घातलं तर त्याच्यापासून त्याला हे इन्फेक्शन होण्याची भीती असते. दुसरं म्हणजे आपण एक बघूया की हायड्रेटेड सिस्ट नावाचं, याविषयी माहिती घेते मॅम. एक फोन आपल्याला खोळंबलेला आहे, तो घेते. कल्पना गुरव बोलतायत आपल्याशी. हॅलो हॅलो मॅडम, मी नाशिकवरून बोलते आहे, कल्पना गुरव. बोला. हा, तर तुम्हाला मला असं विचारायचं आहे, तुम्हा दोघांनाही माझा नमस्कार. नमस्कार. बोला कल्पना, आपला प्रश्न विचारा. आहे, आपल्या शरीरात आपल्याला त्रास होतो हे आपण व्यक्त करू शकतो, परंतु पाळीव प्राणी जे असतात ते व्यक्त करू शकत नाही. बरोबर. तर ते आपण कसे ओळखावे व त्याद्वारे त्यांची व आपली सुद्धा काळजी कशी घेतली जाईल त्या संबंधी मार्गदर्शन करा मॅडम. धन्यवाद. कल्पना, खूप छान प्रश्न आहे तुमचा. मॅडम, आपल्याला काही त्रास होतोय आपण व्यक्त करू शकतो, सांगू शकतो, पण आपण जे प्राणी पाळतोय, ज्यांचं संगोपन करतोय, त्यांना त्रास होतोय ते व्यक्त कसं करतात, आपल्याला कळेल कसं की त्यांना काय त्रास होतोय? बरेच वेळेला काय होतं की पाळीव प्राणी जेव्हा घरात असतो, कुत्रा पर्टिक्युलरली, तर तो तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट कम्युनिकेट करत असतो, वेगवेगळे आवाज काढत असतो आणि तुम्हाला सांगत असतो. पण त्याच्यामध्ये सर्वात पहिलं सिम्पटम असं असतं की त्याला ताप आहे किंवा काही त्रास होतो आहे तर तो जेवण खावण सोडून देणार. जेवण खावण सोडून देणार आणि ताप असला तर अंग तापतं, ते तुमच्या लक्षात येते लगेच की तो सुस्त बसलेला आहे, खात नाही आहे, पित नाही आहे. त्यावेळेस तुम्ही ते डॉक्टरला दाखवायला पाहिजे. ते डॉक्टर बरोबर समजणार की काय त्याला त्रास होतो आहे. किंवा कधी कधी आपल्याला लक्षात नाही आलं तर त्याच्या टेस्ट करावं लागतात. जसं माणसांमध्ये ब्लड टेस्ट करतो तसे आपल्याला टेस्ट करून
त्याचं निदान करता येतं की काय त्रास आहे त्याला. म्हणजे आपण एखादा प्राणी जेव्हा पाळतो तेव्हा त्याचे एकूण लक्षणं, त्याचं नियमित जे काही वागणं त्याच्यात बदल झाल्यानंतर डॉक्टरांकडे नेऊन त्याचं चेकअप करणं महत्वाचं आहे असं आपण सांगू शकतो. मॅम, आपण चित्राच्या माध्यमातून काही समजून सांगणार होता त्याबद्दल. आता जसं आपण म्हटलं की जंत या विषयावर आपण बोलत होतो, राऊंड वर्म्स, तसेच टेपवर्म्स सुद्धा असतात. टेपवर्म्स म्हणजे सप्टेवर्म्स. बरं. तर हे टेपवर्म्स कुत्र्यामध्ये जे असतात त्याला डायफायलिडियम म्हणतात आणि ते टेपवर्म्सच्या सेगमेंट्स त्याच्या मोशन्स मध्ये पास होत असतात आणि कधी कधी अंडे सुद्धा पास होतात. तर हे जे अंडे असतात ना, आता चित्र बघूया आपण. हे कुत्र्यामध्ये हे जे अंडे आहेत टेपवर्म्सचे, हे जेव्हा निघतात, आता हे कसं होतं इन्फेक्शन, तर गाय म्हैस यांना जेव्हा वर्मचं औषध दिलं नाही आणि त्यांच्यामध्ये जर वर्म्स असतील तर त्याच्या सिस्ट जर त्याच्या लिव्हर, लंग्स अशा व्हायटल ऑर्गन्स मध्ये असतात आणि कुत्र्यांनी जर ते मीठ किंवा मटण हे कच्चं खाल्लं, तर त्याच्यातून त्याला हे इन्फेक्शन होतं. बरं. आणि मग त्याचं लाईफ सायकल कम्प्लीट झाली की त्याची जे अंडे आहेत ते त्याच्या स्टूल्स मध्ये पास होतात आणि एखाद्या समजा आपण हॉटेलमध्ये जेवतो आहे किंवा आपण बाहेर खातोय आणि ते पाणी जर कॉन्टॅमिनेटेड असेल, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलाला जर समजा इन्फेक्शन असेल आणि त्याने ते पाण्यामध्ये बोटं बुचकाडून ते पाणी आणून दिलं आपल्याला, आपण ते पिलं, त्याच्यातून आपल्याला इन्फेक्शन व्हायची भीती असते. आणि हे इन्फेक्शन झालं की याच्यामध्ये हे इंटेस्टाईन मध्ये इन्फेक्शन होते. ते इंटेस्टाईन परफोरेट होऊन व्हायटल ऑर्गन्स मध्ये त्याच्या सिस्ट तयार होतात. सिस्ट मध्ये असे पाणी भरलेले फोडं लंग्स मध्ये, लिव्हर मध्ये. आणि हे माणसासाठी फार विचित्र आणि मोठी गंभीर असा आजार आहे. तर त्याच्यामुळे टेपवर्म्स हा जो मुद्दा आहे हा सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. याच्यामधून होणारे डिसीज ज्याला आपण हायड्रेटेड सिस्ट म्हणतो आणि कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे इकायनोकोकस ग्रॅन्युलोसस. नक्कीच मॅम, आपल्याला एक फोन आलेला आहे, काय म्हणतात बघूयात. हॅलो, सुरेश गायकवाड बोलतायत नाशिकवरनं, बोला. मॅडम, मी सुरेश गायकवाड बोलतो नाशिकवरनं. बोला. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मागच्या जून मध्ये मॅडम कुत्रा चावला होता डाव्या पायाला. तर त्यानंतर मला मी ती शासकीय रुग्णालयातली ट्रीटमेंट आहे मॅडम ती सर्व घेतलेली आहे मी. तर त्यानंतर पण आमच्या घरातली काही जी मोठी माणसं असतात ते असं सांगतात की ज्या ठिकाणी कुत्रा चावलंय तो पाय जो आहे पाऊस जेव्हा पडतो त्यावेळी जे गढूळ पाणी असतं त्यामध्ये बुडवायचा पण नाही, त्याशिवाय नंतर नॉनव्हेज पण खाण्यात यावं लागतं, अशा काही गोष्टी सांगितल्या त्यांनी मला. नक्कीच, काय काळजी घ्यायला हवी हा तुमचा प्रश्न आहे. बरोबर आहे, बरोबर आहे सुरेश. आपला एक फोन आलेला आहे, सुरेश शिंदे बोलतायत सोलापूरवरनं. हॅलो. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न विचारा सुरेशजी. हा हॅलो मॅडम. हा आमच्याकडे 4-5 म्हशी आहेत त्या. हा आणि त्या म्हशी बरेच दिवस पासून 10 वर्ष झालं पाळतोय. हॅलो. हा बोला बोला, आपला सलग प्रश्न विचारा. 10 वर्ष झालं म्हशी आहे आपल्याकडून, कुठलाही आम्हाला आजार आतापर्यंत घडला नाही, इथून काय घडेल काय असं विचारतोय मी तुम्हाला. बरं बरं बरं, नक्कीच नक्कीच. काय सांगता येऊ शकतं, त्यांच्याकडे 10 वर्षापासून म्हशी आहेत. मला वाटतं गाई म्हशी शेतकऱ्यांकडे असतातच वर्षानुवर्ष, त्यांना कुठला आजार झालेला नाहीये. इथून पुढे न होण्यासाठी काय दक्षता त्यांनी घ्यायला हवी. गायी आणि म्हशी याच्यासाठी सुद्धा वॅक्सिनेशन येतं, जसं की अँथ्रॅक्स नावाचं आहे, हेमोरेजिक सेप्टिसिमिया, फूट अँड माउथ डिसीज, असे काही आजार आहेत जे फास्ट म्हणजे आपण ज्याला एपिडेमिक्स म्हणू शकतो, त्याच्यामध्ये ते पसरतात फास्ट. एखाद्या जनावराला झालं तर त्याच्यावर लसीकरण येतं, ते लसीकरण करायला पाहिजे. बरोबर आहे मॅम. त्याच्या जोडीनेच मला तो मगाशी जो सुरेश जी यांचा प्रश्न होता की त्यांनी विचारलं होतं की त्यांना कुत्रा चावलेला आहे आणि आता त्याच्यावर त्यांनी ट्रीटमेंटही घेतलेली आहे, पण मग आता पावसाळ्यामध्ये पर्टिक्युलरली त्यांनी काय काळजी घ्यायला हवी त्याही विषयावर मार्गदर्शन हवं. आता कुत्रा चावला म्हटल्यावर काय की कुत्रा कधी चावला हे जास्त महत्वाचं आहे. कुत्रा चावल्यानंतर तो कोणता कुत्रा चावला, तो वॅक्सिनेटेड होता का हे बघणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे कुत्रा चावल्यानंतर ती जखम आपण मगाशी सांगितलं की ती जखम पाण्याने धुवून टाकायची साबू लावून. त्याच्यानंतर त्याचा पोस्ट बाईट वॅक्सिनेशन असतं. जो कुत्रा चावला आहे त्याच्यावर 10 ते 14 दिवस नजर ठेवायची असते की तो कुत्रा मेला नाही पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं पोस्ट बाईट वॅक्सिनेशन असतं. 0 डेला घ्यायचं असते, 3rd डेला, 7th डेला, 14th डेला आणि 28th डेला, असे 5 त्याचे पोस्ट बाईट वॅक्सिनेशन घ्यायचे असतात, ते त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर
आपल्याला कुत्रा चावला हे विसरून जायचं, कारण आता तुम्ही प्रोटेक्शन घेतलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा, कारण त्याच्यात सायकोलॉजिकल फॅक्टर खूप असतो की मला कुत्रा चावलाय, मला कुत्रा चावलाय असं जर डोक्यात राहिलं, आता तर ती जखम भरली आहे, त्याच्यामुळे त्याचा विचार करायची गरज नाही. पावसाळ्यात त्याला काय होणार नाहीये. त्यांनी फक्त कुत्रा चावल्यावर घ्यायची इंजेक्शन घेतली आहे का हे बघणं जरुरी आहे, मला वाटतं. आणि आता त्याचे उपचार खूप चांगले आहेत, म्हणजे पूर्वीसारखा तो प्रकार आता राहिलेला नाही की त्याच्यामुळे नंतर काही त्रास होऊ शकतो अशी संभावना आता मला वाटतं शक्यता नाहीये. त्याच्यावर आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स खूप चांगल्या प्रकारे आहेत. मॅम, खरूज हा जो प्रकार आहे स्किन डिझीज मधला, तर तो देखील पाळीव प्राण्यांमुळे होऊ शकतो का? हो, खरूज म्हणजे त्याला सार्कोप्टिक स्केबाय म्हणतात टेक्निकल नाव, मराठीत त्याला खरूज म्हणतात, स्केबीज. आता हा कॉन्टेजियस डिसीज आहे. बरं. म्हणजे कॉन्टॅक्टमुळे होणारा, कुत्र्याच्या संपर्कात आले, तुम्ही त्याच्या स्किनला टच करताय, ग्रूमिंग करताय, तर कुत्र्याला हा आजार झालेला आहे का हे बघणं गरजेचं आहे. जर हा आजार झालेला असेल तर तो खाजवतो कुत्रा, रेडनेस होतो तिथे. मला वाटतं आपण स्क्रीनवर बघताय आता की कशा पद्धतीने त्या, बरोबर आहे, आपण त्या स्क्रीनवर बघू शकतो. तो कुत्र्याच्या अंगावर फार छोट्या प्रमाणात दिसतं, पण ऍक्च्युली ते प्रचंड फास्ट पसरू शकतं जर त्याच्या टच मध्ये, संपर्कामध्ये माणूस आला. आता तो किडा जो दिसतो आहे ना, याला सार्कोप्टिक स्केबाय म्हणतात. हा एक छोटासा माईट आहे, मायक्रोस्कोपिक. हा त्याचं जे कातडी आहे, स्किन आहे, ती खात राहतो, आतमध्ये बरो होत राहतो, त्याच्यामुळे अंगावर खाज येते, अंगावरचे केस जातात, आणि हा कॉन्टॅक्टमुळे माणसाला सुद्धा आजार होऊ शकतो. आता हे चित्र बघा, याच्यामध्ये या कुत्र्याला स्केबीज झालेलं आहे. बरं. त्याच्या अंगावरचे सगळे केस गेलेले आहेत आणि खाजून खाजून तो परेशान झालेला आहे. तसंच माणसाला पण होतात, तसं माणसाला पण असेच सिम्पटम्स येतात स्केबीजचे. म्हणजे सेम डिझीज होऊ शकतो जर आपण त्याच्या संपर्कात गेलो तर. बरं बरं. म्हणून या सगळ्या गोष्टी जेव्हा पाळीव प्राण्याच्या संदर्भात आपण बोलतो मॅडम, जेव्हा आपण घरामध्ये ते एखादं प्राणी पाळतो, त्याचं संगोपन करतो, तर ह्या गोष्टींची काळजी घेतली जाते. पण खरं बघायला गेलं तर बाहेरचे जे काही प्राणी संपर्कात येतात लहान मुलांच्या विशेषत्वाने, तर ते लक्षात येत नाही, आणि मग अशा प्रकारचा डिझीज झाला आहे हे नंतर कळतं, त्याच्यावर उपचार घेतल्या वगैरे जातात. पण मग लसीकरण हा जो भाग आहे, आपण सुरुवातीपासून सांगतो, एखादं प्राणी तुम्ही पाळताय तर त्याच्या लसीकरणाकडे जरा विशेष लक्ष द्या, असं आपण सांगू शकतो. फंगल इन्फेक्शन आणखी काय काय होऊ शकतात मॅम जनावरांमुळे? फंगल इन्फेक्शन म्हणजे रिंगवर्म इन्फेक्शन, जे आपण अगदी सहजपणे बघतो की अंगावर असे गोल गोल स्पॉट आलेले आहेत, लाल लाल, त्याच्यात क्रस्ट आलेले आहेत, केस गेलेले आहेत. हे रिंगवर्म इन्फेक्शन, त्याला डर्मॅटोफाइट्स म्हणतात. ते कुत्र्याच्या अंगावर जास्त प्रमाणात दिसतं, मांजराच्या अंगावर सुद्धा दिसतं. जर कुत्र्याला स्वच्छ ठेवलं नाही, त्याला रेग्युलर आंघोळ घातलेली नाही आहे, किंवा त्याचं ग्रूमिंग बरोबर केलेलं नाही आहे, त्याची काळजी व्यवस्थित घेतली नाही, तर दमट वातावरणामध्ये हे इन्फेक्शन फास्ट वाढतं. मॅडम, कुत्र्याला किंवा जे प्राणी आहेत घरात आपण पाहतो, त्यांना साधारणतः त्यांना स्नान किती दिवसांनी, कशा पद्धतीने घालायला हवं, त्याची प्रक्रिया काय असायला हवी एक्झॅक्टली? आता कुत्र्याला आंघोळ ही आठवड्यातून एकदा तरी घातलीच पाहिजे. तुम्हाला वेळ नाही तर 15 दिवसातून एकदा तर नक्कीच घातली पाहिजे. त्याचे शॅम्पू येतात, वेगवेगळे टेस्टेड शॅम्पू आहेत, ते वापरले पाहिजे. कोणी आता घरातल्या साबणाने आंघोळ घालतात तर तसं चालत नाही, कारण कुत्र्याचा पीएच आणि माणसाच्या पीएच मध्ये फरक आहे, त्याच्यामुळे कुत्र्याचे शॅम्पू वापरायला पाहिजे. जर अंगावर स्केबीज असेल किंवा रिंगवर्म इन्फेक्शन असेल, फंगस इन्फेक्शन असेल, तर त्याच्यावर रेडीमेड व्यवस्थित शॅम्पू येतात, ते वापरले पाहिजे. रोज त्याला क्लीन केलं पाहिजे, ग्रूमिंग केलं पाहिजे, केस विंचरले पाहिजे, ज्याच्यामुळे ते इन्फेक्शन समजा थोडं जरी असेल, अंगावर किडे असतील तर ते निघून जातील. आता आपण स्क्रीनवर बघूया फंगल इन्फेक्शन. कुत्र्यापासून माणसाला जे फंगल इन्फेक्शन होतं, रिंगवर्म म्हणतात, त्याचे पॅचेस बघा कसे दिसतात. अच्छा, ओके. हे कुत्र्यापासून माणसाला झाल्यानंतर अशा पद्धतीने स्किनवर पॅचेस दिसून येतात. अच्छा अच्छा, नक्कीच. मॅम, हा आपण कुत्र्याविषयीचा बराच मगासपासून मुद्दा बोलतो आहोत, किंवा मांजरीविषयी आपण अधिक सांगणारच आहात. एक प्रश्न थोडासा पाळीव प्राणीपेक्षा थोडा वेगळा असा सोडून मला विचारावा असा वाटतो, तो महत्वाचाही आहे असं वाटतं. तो म्हणजे आपल्याकडे मुंबईमध्ये तर आपल्याला फार प्रकर्षाने जाणवतं, ते म्हणजे कबूतर जे आहेत ना, ते खिडकीजवळ येणं किंवा तिथे विष्ठा त्यांची पडणं वगैरे हा प्रकार, आणि त्याच्यामुळे काही आजार मानवाला होऊ शकतात का? एक उत्सुकता म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारते. कबूतर कसे, आता एकदा ते तुमच्या खिडकीमध्ये येऊन बसले आणि तुम्ही त्यांना निग्लेक्ट केलं की ते अंडे घालतात तिथे, आणि साधारण तुम्ही बघा वर्षभरात ते 8 ते 9 वेळा अंडी घालतात, आणि त्यांचं सर्व कुटुंब जे आहे ते तुमच्या खिडकीतच वाढतं. मग त्यांचं ते घरटं असतं तिथे,
त्याच्यामध्ये इन्फेक्शन असतं, फंगल इन्फेक्शन, किंवा त्याचे जे ड्रॉपिंग्स म्हणतो आपण ते सुद्धा वाळले आणि तो उडतो फडफड करत, तेव्हा ते सगळं उडतं इकडे तिकडे. त्याच्यामधून पण घरात जर कोणाला अस्थमा असेल तर त्याला त्रास होऊ शकतो. किंवा त्याच्यामध्ये जे फंगल इन्फेक्शन किंवा साल्मोनेला नावाचं पॉयझन असतं, पॉयझनस इन्फेक्शन असतं, ते जर उघडं अन्न असेल त्याच्यावर जर ते येऊन त्याच्यातून पॉयझनिंग होण्याची भीती असते. किंवा रेस्पिरेटरी इन्फेक्शन हिस्टोप्लाझ्मा म्हणून असतं, ते सुद्धा होण्याची भीती असते. म्हणजे कबुतरामुळे पुष्कळ जवळ 50-60 डिसीजेस होऊ शकतात. त्याच्यामुळे ते कबूतर आपण जेव्हा खिडकीमध्ये पोचतो किंवा पाळतो ते जवळपास जबरदस्तीनेच पाळल्यासारखं होतं. त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामुळे होणारे आजार हे भयंकर आहेत. कबुतराचं जे ट्युबरक्युलोसिस आहे ते ट्युबरक्युलोसिसचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याची अँटीजेनिक सिमिलरिटी ह्युमन्सच्या ट्युबरक्युलोसिस सोबत आहे. त्याच्यामुळे त्याची पण काळजी घेतली पाहिजे की हा रोग सुद्धा माणसाला होऊ शकतो. बरोबर आहे. कबुतरांच्या पासून होणारे जे काही आजार आहेत त्याविषयी सांगितलं, खरं खूप महत्वाचा मुद्दा होता. फारसं लक्ष दिलं जात नाही या बाबींकडे, कारण खिडकीमध्ये आपण बऱ्याचदा बघतो की घाण केलेली असते त्यांनी. तसंच कोंबड्यांच्या बाबतीत देखील मध्यंतरी फार मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लू सारखा आजार पसरलेला आपण ऐकिवात होतं, तर त्या संदर्भामध्ये काय सांगता येऊ शकतं? बरोबर आहे. पोल्ट्री फार्म मध्ये मध्यंतरी H5N1 नावाच्या व्हायरसने धुमाकूळ घातला होता. बर्ड फ्लू नावाचा आजार पसरला होता. त्या H5N1 हा कोंबड्यांमध्ये असलेला व्हायरस जो आहे तो माणसामध्ये इन्फ्लुएन्झा नावाचा डिसीज कॉज करतो. त्याच्यामुळे सगळे रेस्पिरेटरी फेल्युअर वगैरे होण्याचे चान्सेस असतात. पण आता त्याच्यावर वॅक्सिन आलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्याची इतकी चिंता करण्याची गरज नाही. पण मध्यंतरी सगळे पोल्ट्री फार्म डिस्ट्रॉय केले होते, सगळे बर्ड्स कल केले होते. आणि त्यावेळेस ज्यांच्याकडे लव बर्ड्स होते किंवा पॅरट होते त्यांच्याकडे पण सर्व्हे करून त्यांना पण डिस्ट्रॉय केलं होतं. जर एखादा आजारी पक्षी दिसला तर त्यांना पण नष्ट केलेलं होतं त्यावेळेस. करेक्ट. कुठल्याही प्राणी पक्षी यांच्या संदर्भामध्ये दक्षता बाळगणं, त्यांची काळजी घेणं म्हणजे अनायसे आपली काळजी घेणं त्याच्या ओघाने, हा त्याच्यामधला महत्वाचा भाग आहेच खरं बघितलं गेलं तर. मांजरांचा मगाशी विषय निघाला होता आणि मला आपण अधिक त्याच्यावर माहिती देणार होता. तर मांजरांच्या पासून काय आजार, आणखी कुठले कुठले आजार माणसाला होऊ शकतात? मांजरापासून आपण मगाशी बोललोच की टॉक्झोप्लाझ्मोसिस नावाचं एक पॅरासाइट आहे. तो मांजरांमुळे प्रेग्नंट बाईला होण्याचा शक्यता असते. आता आपण स्क्रीनवर बघूया. मांजरांचं जे लिटर बॉक्स असतं त्याच्यामध्ये मांजर जाऊन युरिन मोशन्स पास करतं. ते लिटर बॉक्स जे असतं त्याचा वरचा लेअर किंवा त्याच्यात जी वाळू आहे ती काढून टाकली पाहिजे. पण ती काढत असताना तुम्ही ग्लोव्ज, जर ती स्त्री घरातली प्रेग्नंट असेल तर तिने ग्लोव्ज घालून ते काम केलं पाहिजे. किंवा दुसरं जर ते काम करणार असेल तर तिने करू नये. कारण त्याच्यापासून टॉक्झोप्लाझ्माचं इन्फेक्शन जर तिला झालं तर तिचं ॲबॉर्शन होण्याची शक्यता असते. किंवा ते त्या बाळामध्ये इन्फेक्शन नंतर ट्रान्सफर होते आणि बाळामध्ये वेगवेगळे विकलांग असं बाळ तयार होतं. त्याच्यामुळे तिने ती दक्षता घ्यायला पाहिजे टॉक्झोप्लाझ्मोसिसची. दुसरं म्हणजे एक कॅट स्क्रॅच डिसीज आहे. म्हणजे ते लहान जे पिल्लू असतं मांजराचं किंवा मोठी, ते नख मारते. नख मारल्यामुळे तिथे जे इन्फेक्शन होते स्क्रॅच मार्कवर, त्याच्यामुळे त्याला कॅट स्क्रॅच फीवर असं म्हणतात. त्या लहान मुलाला किंवा त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला ताप येतो, त्याचे लिम्फ नोड एनलार्ज होतात आणि त्याच्यावर त्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते. ते बॅक्टेरियल डिसीज आहे एक. आणि मोर दॅन 40% मांजरामध्ये हा बॅक्टेरिया कॅरियर असतो. त्याच्यामुळे त्याचे नख, मांजराची नख ट्रिम करून ठेवणं फार गरजेचं आहे. नख लागू नये याची काळजी त्यांना घ्यायला पाहिजे. नक्कीच. मॅडम, आपण या सगळ्या आजारांविषयी बोलतोय, आपण डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी. पण एकूणच कुत्रा असेल, मांजरे असेल, त्यांच्या घरामध्ये त्यांचा जो काही वावर आहे त्या संदर्भामध्ये कुठेही फारशी काळजी बऱ्याच ठिकाणी घेतलेली आपण बघत नाही. म्हणजे त्यांचे केस घरभर पडलेले असतात, असंख्य ठिकाणी आपण बघतो. अगदी बेडवर येऊन ते प्राणी बसतात, झोपतात, सोफ्यावर असेल, डायनिंग टेबलच्या तिथपर्यंत. एकूण आपल्या खाद्यपदार्थांपासून त्यांची काळजी किंवा त्यांच्याही खाद्यपदार्थांची काळजी घेणं, या दृष्टिकोनातून काय सांगता येईल, मार्गदर्शन करता येईल? हो. कुत्र्याला किंवा मांजराला तुम्ही जेवण देता, खायला दिलं तर त्याचं जे बाउल आहे जेवण झाल्यानंतर ते रिकामं करून धुवून ठेवायला पाहिजे. किंवा त्याच्यावर मग माशा बसतात किंवा मच्छर बसतात, त्याच्यातून मग तेच माशा मग नंतर आपल्या जेवणावर येऊन बसणार. तर त्याच्यामुळे ते लगेच धुवून साफ केलं पाहिजे. पाण्याचं भांडं सुद्धा
पाणी पिऊन झाल्यानंतर उचलून ठेवायला पाहिजे, किंवा त्या पाण्यामध्ये नंतर केस पडतात, किंवा त्या पाण्यामध्ये नंतर कुत्रा खेळतो आणि ते सगळं पाणी सांडवतो खाली आणि त्याच्यावरच बसतो, त्याच्यामुळे सगळं फंगस इन्फेक्शन होण्याची भीती असते. त्याच्यामुळे ते पाण्याचं भांडं आणि जेवणाचं भांडं जे आहे ते लगेच साफ करून ठेवणं गरजेचं आहे. खरंय खरंय मॅडम, एकूणच त्यांचे जे वेगळे खाद्यपदार्थ असतात या प्राण्यांचे, पाळीव प्राण्यांचे, तेच देणं जास्त सेफ असतं का आपल्या घरातलेही खाद्यपदार्थ त्यांना पुरवणं सेफ असतं? म्हणजे त्या दृष्टिकोनातून प्राण्यांना काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? आता बरेचसे कमर्शियल फूड मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पण जेव्हा कमर्शियल फूड नव्हते तेव्हा लोक घरातलं जेवण देत होते. बरोबर. आणि घरातलं जेवण देताना थोड्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की मसाल्याचे पदार्थ द्यायचे नाही, तळलेले पदार्थ द्यायचे नाही, हाडं खायला घालायची नाहीत. पण कमर्शियल फूड मध्ये तसं काही नाही. चांगल्या ब्रँडचं तुम्ही कमर्शियल फूड वर सुद्धा मेंटेन करू शकता. तर फक्त ते कमर्शियल फूड जेव्हा तुम्ही डॉग फूड ठेवता बाउलमध्ये तेव्हा तुम्हाला हे लक्ष द्यायचं आहे की खाऊन झाले की उचलायला पाहिजे, नाही त्याच्यावर बुरशी, फंगस हे डेव्हलप होऊ शकते तसंच पडून राहिलं तर. सगळ्यात मेजर इश्यू पाळीव प्राण्यांच्या बाबतीत मलमूत्राचं त्यांचं विसर्जन हा जो प्रकार आहे, किंवा त्या बाबतीतली काळजी किंवा स्वच्छता घरांमध्ये पर्टिक्युलरली घेणं, हा भाग जरा जास्त महत्वाचा आहे आणि त्या बाबतीत दक्ष राहायला हवं असं आपल्याला वाटतं का? किंवा ते क्लीन केल्यानंतर आणखी काही एक प्रोटेक्शन म्हणून आपण काही त्याच्यावर करू शकतो का? आता लहानपणापासूनच त्यांना सवय लावायला पाहिजे की तुम्ही बाथरूम मध्ये जाऊन करा, किंवा त्याची वेळ झाली की त्याला बाहेर फिरवून आणणे, म्हणजे ते बाहेर करणार, घरामध्ये ती घाण होणार नाही. त्याच्यामधून ते आपण आता बोललोच आहे की जंताचा प्रॉब्लेम होऊ शकतो. जर जंत असतील तर रेग्युलर डिवर्मिंग जर केलं तर तो सुद्धा प्रॉब्लेम येत नाही त्यांच्यामध्ये. पण बरेचसे डॉग्स घरातले असतात ते डिसिप्लिन असतात, त्यांना म्हणजे घरात कुठेही करत नाहीत ते, त्यांना म्हणजे सवय लावलेली असते पर्टिक्युलरली बाहेर जाऊन हे करायची. बरोबर आहे मॅडम. त्याचबरोबरीने लहान मुलांचा जो वावर आहे त्या घरातल्या पाळीव प्राण्यांच्या सोबतचा, तो फार महत्वाचा भाग असतो. कारण आपल्याकडे वयोगट जो अतिशय लहान मुलं आहेत त्यांना ते अट्रॅक्शन असतं त्या प्राण्यांविषयीचं, पण ते खूप जवळ घेतात, अगदी तोंडाजवळ वगैरे त्या प्राण्यांना घेणं. आता यातला प्रेम, जिव्हाळा किंवा आपलेपणा हा सगळा बाजूला जरी आपण विषय ठेवला तरी एक आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय मार्गदर्शन काही या संदर्भात करता येऊ शकतं का? हो, आता तुम्ही घरात प्राणी आहे म्हटलं, लहान मुलांना तेवढी समज नसते की आपण त्याच्यावर प्रेम कसं करावं किंवा त्याला किती जवळ घ्यावं. तर मोठ्या घरातले जे मोठे व्यक्ती आहेत त्यांनी तिकडे लक्ष ठेवायला पाहिजे की लहान मूल त्या जनावराची किती जवळ जात आहे, जाताना तोंडात बोट तर नाही घालत आहे, तो कुत्रा चावायला तर येत नाही आहे. हे सगळ्या गोष्टी मोठ्या लोकांनी थोडं लक्ष ठेवलं पाहिजे, जोपर्यंत त्या लहान मुलाला समजत नाही की काय करायचं आहे. आणि थोड्या दिवसाच्या वावरने त्या डॉगला पण किंवा कॅटला पण समजतं की याच्यावर अटॅक करायचा आहे की नाही करायचा आहे, हे घरातला मेंबर आहे, या सगळ्या गोष्टी त्याला कळतात. खरंय. आणि रेग्युलर डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करणं हा देखील भाग मला वाटतं तेवढाच महत्वाचा आहे. मंडळी, आजचा हा विषय असेल किंवा अशा प्रकारचे आमचे सखी सह्याद्रीचे सगळेच एकूण विषय आपल्याला कसे वाटतात, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवत जा. त्यासाठी लागणारा पत्ता जो आहे तो मी आपल्याला आता सांगते, www.facebook/sakhisayadri.dd, त्याचप्रमाणे sakhisayadri@gmail.com याच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत जा. उद्याचा कार्यक्रम जो आहे आमचा सखी सह्याद्रीचा त्याही विषयी माहिती देते. उद्याचा आमचा कार्यक्रम आहे मानवता विश्वशांती, हा कार्यक्रम आहे उद्याचा, आणि त्याच्यावर हबप श्यामसुंदर महाराज मार्गदर्शन करतायत, त्याचप्रमाणे आशादीप ढके याही मार्गदर्शन करणार आहेत. मॅम, आज आपण आलात आणि आम्हाला या विषयाच्या संदर्भामध्ये खरोखर अत्यंत चांगली मौल्यवान अशी माहिती दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मंडळी, भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.